दिनेश ठाकरे सर. थँक्यू. तर आपण जाऊयात पुढच्या सामन्याकडे. निश्चितच जय मल्हार त्यांचे अपोजिट इथे मैदानात सामना खेळेल तो साई देवा. आणि नुकतंच आपण पाहिलं असेल नाणेफेक जिंकली गेली. प्रथमतः मात्र फिल्डिंगचा विचार केला जय मल्हार संघानं आणि सलामीचे दोन फलंदाज देखील मैदानात उपस्थित झालेत, प्रतीक पाटील आणि ओमकार कोलेकर. तर पहिल्या षटकाला सुरुवात करतात महेश गावित. पॉवरप्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू अगदी थोडासा बाहेर पडणारा चेंडू अगदी स्टिअर केला गेला. निश्चितच चेंडू तिथे थांबवला जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला आणि सहजतेने एक सिंगल धाब्याने सुरुवात होते. श्री गणेश संघाचं होतंय खातं उघडताना ती पहिली धाव फलकावर. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित हे 9वं पर्व आपल्या भेटीला आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालंय, कारण आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसातील हा चेक सामना. या ठिकाणी रोहितला ती मॅन ऑफ द मॅच दिली जाते. शेखरजी सागरजी ठाकरे व प्रशांतजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. तर अगदी पुढचा चेंडू फुल टॉस मिळाला आणि फुल टॉसचा खरपूस फायदा घेताना चेंडू अगदी फुल करताना सक्सेसफुल निघतोय तो चेंडू सीमेरेषे पलीकडे षटकार. आणि ओमकार कोल्हेकर जे दामदार सुरुवात करत आहेत षटकामधून दुसऱ्या चेंडूवर अटॅक केला आणि चेंडूला अगदी पाठवले तर सीमे पलीकडे. त्यामुळे वैयक्तिक खातं उघडले ते षटकाराने. संघाची धावसंख्या पोहोचली ती पहिल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 7 अंकावर. साई देवा संघ आपण पाहतोय चांगला दर्जेदार संघ त्यांनी निवडला या स्पर्धेसाठी आणि चांगल्यापैकी फाईट करतायत मैदानातून. महेश षटकातील पुढचा चेंडू, या चेंडू बाहेर पडत होता, पुन्हा एकदा चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक जे सतर्क होते चेंडूला स्टॉप करतायत. निश्चितच एक डॉट चेंडूची समाप्ती होते. एक चांगली गोली सुद्धा आपण इथे पाहतोय ती महेश गावित यांची, कारण त्यांच्या नेहमीच पण पाहिलं असेल या मैदानातून अनेक वेळा सराव करताना आणि त्याचा उपयोग मात्र आज या स्पर्धेतून या मैदानातून करत असताना खेळपट्टीवर चांगली गोली करतायत. आतापर्यंत 3 चेंडू संपले गेलेत. संघाची धावसंख्या स्थिरावली फलकावरती 7 वर आणि षटकातील पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्यात चेंडू होता, नक्कीच स्लोवर होता, पडतो चांगला फटका आपण अगदी पोझिशन बनवली आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या बाजूने फटकवला. तिथे शतक्षक 3-3 धावतायत, परंतु अगदी चेंडू सरळ निघून गेलाय तो सीमा पार. ओर दी रोप चौकार 4. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ती एकेरीतून दुहेरी फिगरमध्ये ती 11 धावांवर नेल्सनकडे आपण पाहतोय जो स्कोरबोर्ड नोंदवला गेला. आणि दोन्ही चांगली संघ आपण पाहतोय या स्पर्धेतून. साई देवा त्यांच्या विपक्षात जय मल्हार ज्यांची फिल्डिंग टॉस जिंकताना. तर अगदी दर्जेदार हे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पाहतोय. कमिटीचे सर्व शिलेदार खऱ्या अर्थाने अगदी मेहनतीने अगदी स्पर्धा नेहमीच उभी करतात आणि यंदा देखील खूप मेहनतीने अहोरात्र मेहनत केली या स्पर्धेकरता. आणि खरोखर हा दिवस आज पाहायला मिळतोय तो या स्पर्धेतील पहिला दिवस 7 जानेवारीचा. तर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र दिशाहीन थोडंसं बाहेर चेंडू पडतोय हे पंचांनी ओळखलं आणि लगेच असं वाईड घोषित केलं गेला विजय बटाला सरांनी. या स्पर्धेकरता तटस्थ पंच आपण पाहतोय अमर पाटील, त्यासोबत आपण असेल तर विजय बटाला आणि भंडारी सर प्रदीपजी भंडारी हे 3 पंच आज या स्पर्धेकरता खास निमंत्रित केले गेले. चांगल्यापैकी त्यांच्याकडून आतापर्यंत पंचगिरी पाहायला मिळतीये. आणि षटकातील आता पुढचा चेंडू वाईट हाताळायला चेंडू अगदी हाताळतोय आणि या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला अगदी सरळ फटकवला गेला आणि चेंडू निघतोय तो ओव्हर दी रोप चौकार. चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह केला गेला आणि या ड्राईव्हचा फायदा घेताना चांगला 4 धावांमध्ये नक्कीच त्याचा फायदा मिळतोय. 4 धावांनी संघाची वाढ झाली ती धावफलक्यात आणि धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 16 वर 16 रन. 5 चेंडू इथे संपले गेले. या पहिल्या षटकामध्ये महेश यांची थोडीशी का होईना गोलंदाजीवर चांगले फटके मारले गेले आहेत. चांगली चेंडू हाताळताना देखील आपण चांगल्या फटक्याची रूपांतर झालं आणि एक षटकार 1-2 चौकार असं आपण खेळ या षटकातला पाहतोय. पावल्यामध्ये एक चांगली सुरुवात जी मिळाली ती साई देवा संघाला बिनबाद आतापर्यंत 16 धावा. पुढचा चेंडू यावेळी पायात होता, चेंडू अगदी मिडल स्टिक होता, पण तो त्यावेळी चांगल्यापैकी चांगला फटका आपण पाहतो मिड विकेटच्या क्षेत्रामधून ओमकार यांच्या बॅटमधला आणि खणखणीत असा चौकारला. त्यामुळे चौकार आणखी वाढतोय. संघासाठी धावसंख्या वाढत असताना बरोबर पोहोचलेली ती बिनबाद 20 अंकावर 20 विदाउट लॉस. तर पहिलं षटक आपण पाहतो इथे मार्गस्थ झालेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 20 अशी एक चांगली ठोस सुरुवात जी मिळते. भले नाणेफेक जिंकता आली नसली तरी देखील साई देवा संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ती खरोखरच अप्रतिम. चला घाई करा, लगेचच आपण पुढच्या षटकात सुरुवात करायची आहे. 20 मिनिटात तुम्हाला अवधी जो दिलाय त्या 20 मिनिटात आपल्याला पहिली 4 षटकं उरकायची आहेत आणि त्या 5व्या षटकात तुम्हाला एक खेळाडू जो सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. वेळेचं जर पाबंदी तुम्ही जर राखली नाही तर नवीन षटकाला सुरुवात तिथे होते. आपण गोलमध्ये बदल पाहतोय. दुसरं षटक जे पॉवर प्लेचं सुरू होईल, कारण त्या खेळामध्ये पाहिलं तर 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आणि अशा वेळेस या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर कुणाल येत आहेत, गोलंदाजी आपल्या हाताळतील आणि आजच्या दिवसातील हा 3रा सामना आपल्याला भेटीला सध्या आपण पाहायला मिळतोय. तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान हे पर्व आपण पाहतोय 9वं
सातत्याने आपण पहिला या स्पर्धेचा अगदी इतिहास जर पाहिला तर खूप अगदी पहिल्यापासूनचा अगदी ही स्पर्धा सुरुवातीला अगदी नेरूळच्या मैदानात व्हायची आणि त्या संपूर्ण स्पर्धेचे साक्षीदार आहोत मी, कारण तिन्ही पर्वामध्ये आम्हाला आयोजकांनी खऱ्या अर्थाने अगदी निमंत्रित केलं गेलं. खरं त्यांची देखील मी दाद घेतली आणि त्यासाठी निश्चित त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करेन. परंतु या दरम्यान नवीन षटकाला सुरुवात कुणालेचा पहिला चेंडू अगदी सन्मान दाखवला चेंडूला खेळताना आणि त्यावर सहजतेने एक सिंगल धाव येते. तर या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या आता पोहोचली ती धावफलकावर 21 अंकावर 21 विदाउट लॉस. बिनबाद 21 प्रतीक पाटील असतील किंवा ओमकार कोल्हेकर असतील, दोन्ही फलंदाज एक चांगल्यापैकी सावध सुरुवात केली. सुरुवातीला मात्र अगदी आक्रमक सुरुवात होती, परंतु आता मात्र एक चांगला गोलंदाज समोर असताना पहिल्या चेंडूला सन्मान दाखवताना एक धाव आली आणि त्याचा सामना करतायत फलंदाज. पुढचा चेंडू इथे अगदी धावा पाय वाकवत मात्र चेंडूला चांगला पटकावला, तो स्क्वेअर लेगला आणि तिथे क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला, तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. ओमकार विशेषतः अगदी आक्रमक चांगली सुरुवात करतायत. सुरुवातीला त्यांनी षटकार टोकून आपली दामदार सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत एक चांगला त्यांचा खेळ पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गाला. 3 चौकार 1 षट गेल का याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. परंतु सध्या इथे आपसात बातचीत होते थोडंसं काही निश्चितच या अंतिम षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला इथे बोलवलं जाईल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर एकंदरीत विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये कुणाल यांच्या 5 धावा आल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अश्विन धनगर यांच्या षटकामधून 12 धावा खर्च केल्या, एक विकेट घेतली. त्यानंतर नुकतंच षटक संपलं कुणाल यांचं, त्या षटकात देखील त्यांनी 12 धावा खर्च करताना एक विकेट घेतली. जरा घाई करा, तुम्हाला जो अवधी दिलाय त्या अवधीत तुम्हाला ही 5 षटकं उरकायची आहेत, त्यामुळेच अंतिम षटकाला सुरुवात होते आणि अंतिम षटकासाठी अल्पेश मला तर स्वतः येत आहेत संघ मालक संघ नायक म्हणता येईल ते अल्पेश. चला आपण जरा घाई करा. तर नवीन जे फलंदाज पाहिले असतील दिशांत आले होते मैदानातून, दिशांतचे साथ करतायत ओमकार यांना. तर नुकतंच आपण पाहिलं असेल सुरुवात तर या षटकाला झाली आहे. जरा नाव पाठवा आमच्यापर्यंत बॉलरचं. साईनाथ आपण जे पाहतोय गोलंदाज साईनाथ पडवळे आणि नुकतीच त्यांची सुरुवात झाली होती. पहिला चेंडू संपल्यानंतर या षटकातील आता पुढचा चेंडू धावसंख्या पोहोचली ती बरोबर 50 धावा आणि या ओमकार यांचा चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडू अडवत तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. एक धाव तर जोडली गेली आहे. धावसंख्येमध्ये भर पडताना धावसंख्या पोहोचली ती 51. तर ओमकारीचं अर्धशतक लागेल का याकडे सर्वांच्या उत्सुकता लागली, सर्वांच्या नजरा लागल्यात. परंतु सध्या मात्र ते डावाला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीला महत्व देत आहेत आणि आता सामना करतील ते दिशांत. षटकातील पुढचा चेंडू याचा फटका निश्चितच व्यवस्थित खेळता आला तरी देखील चेंडू निघाला होता. इथे मात्र धोका उभा या नावाने हा संघ या स्पर्धेत खेळताना. तर नवीन फलंदाज रितेश, यानंतर साई ऑटोमोबाईल्स वर्सेस सरपंच 11 अशी जी लढत असेल दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण बी रेडी राहायचं, लगेचच टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे, कारण सध्या अंतिम षटक आपण सध्या पाहतोय अनुभवतोय आणि अंतिम षटकामध्ये नुकताच इथे फलंदाज आले आणि लगेचच बाद झाले. यावेळेस ओमकार बाद होत आहेत, कारण त्याची चांगली खेळी पण पाहिली असेल. नुकतीच संपुष्टात येते फटकेबाजी नादात त्यांनी विकेट गमावली. आपल्या संघाला आणखी एक विकेट गमावं लागते. 5वा फलंदाज माघारी परतला आणि 5 बाद धावसंख्या सीमित थांबली गेली. ती पलकावर 51 पर लॉस ऑफ 5 विकेट. तर 16 चेंडूतच 42 धावांची एक चांगली खेळी सजवली आणि नुकतंच ते बाद होताना आपण पाहिलं असेल ओमकार यांना एक महत्वाची विकेट घेऊन संघाला साथ देत आहेत साईनाथ. तिसऱ्या चेंडूवर हा विकेट आली. सलग 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला अगदी दुसऱ्या चेंडूवर धावचीत स्वरूपात फलंदाज झाला आणि आता फलंदाजांना एक चांगल्यापैकी या चांगल्या चेंडूवर बाद केलाय ते ओमकार यांना. तर त्यानंतर त्यांची जागा घेत आहेत मैदानात नवीन फलंदाज महेश. बघूया या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला षटकामधला किंवा अंतिम षटक जसं आपण पाहतोय त्यातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत.
इथे मात्र स्विंग अँड मिस बघा टप्पा अगदी अचूकतेने ठेवता होता चेंडूला गती कमी ठेवली आणि व्हेरिएशन सध्या पाहायला मिळते या गोलंदाजचा अगदी चांगलं पृथक्कन राहिलंय आतापर्यंत 4 चेंडू हातावर गेले 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी घेतली होती ओमकारांची शेवटचे 2 चेंडू जे शेष धावसंख्या नक्कीच रोखली गेली असं वाटतं की धावसंख्या पुढे जाईल साधारणतः 60च्या आसपास त्याला कुठेतरी रोख घातलाय तर आमचे स्कोर सांगतात की 5 चेंडू नुकतेच संपले गेलेत आणि त्यामुळे अंतिम चेंडू खेळ बाकी आहे तो या षटकातून याचा शॉर्ट पिच चेंडू फटका तर नक्की चांगला संधी होती फटवण्याची वर तो चेंडू अगदी बॅटवर तेवढा कनेक्ट झाला नाही देखील चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाजूकडे आणि हा चेंडू निश्चित निघाला तो फाईन लेगवरून चौकाराला अगदी अंतिम चेंडूवर चौकार येताना इथे इनिंग संपली गेली पहिला पूर्वार्ध आपण पाहिला जो संपला गेलाय साई देवासंघाची बॅटिंग जी आपण पाहिलं असेल नुकतीच संपुष्टात येताना 5 षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर राहिली ती 55 धावा फलकावर त्यामुळे 56 धावांचं लक्ष असेल ते विजयाकरता तेव्हा आपण लगेचच टॉस करता दोन्ही संघांना विनंती होती मग सुरुवातीला की आपण लगेचच यायचं आहे टॉस करण्याकरता साई ऑटोमोबाईल्स वर्सेस जो आपण सामना पाहतोय नक्कीच सरपंच 11 दिनेश कोदे यांचा आपण हा संघ जो पाहतोय सरपंच 11 नावाने आज या स्पर्धेत खेळणार आहे तर सिद्धेश मुरे दर्शन मोकाशी यांचा आपण साई ऑटोमोबाईल्स हा संघ पाहणार आहोत चला दोन्ही संघाचे कॅप्टन जरा जोडले जायचे लगेच टॉस बॉक्स मध्ये चला वेळ घालून का लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जायचंय तर प्रशांत ठाकरे सरांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत या सामन्याचा कोकण किल्ल्याचे सर्व सर्वे प्रोप्रायटर त्यांच्या सोबत सागरजी ठाकरे माजी उपसभापती हे देखील जोडले जात आहेत हे टॉस करण्याकरता आणि एक महत्वपूर्ण लढत आपण सध्या पुढे पाहणार आहोत ती या दोन संघांमधली एकीकडे साई ऑटो व्हील्स आणि त्याच्या विपक्षात मात्र अगदी सरपंच 11 तर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर विजय पाटील आपल्याला विनंती आहे की कृपया आपण संपर्क साधा विजय पाटील आपल्याला थोडीशी जरा सहकार्य द्या लगेचच आपण कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा सरपंच 11 संघाचे कॅप्टन आपल्याला लगेचच रेडी व्हायचे ते टॉस बॉक्स मध्ये तर एकंदरीत आपण पाहिलं असेल एक जबरदस्त ही लढत पाहायला मिळते साई देवा त्यांच्या विपक्षात जय मल्हार संघ प्रथम त्यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग घेताना या संघाला रोखलंय ते 5 षटकामध्ये ते एकंदरीत 55 धावावर आणि 56 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात उतरावं लागेल चला दिनेश कोदे वेळ घालू का आपले पाहुणे देखील तिथे तयार झालेत पास करण्याकरता आपल्या कॅप्टनला पाठवून द्या लवकरात लवकर तर सलामीचे 2 धुरंधर फलंदाज आपण पाहतोय अश्विन दरगरे नुकतंच त्यांनी अतिशय चांगली पैकी गोलंदाजी केली परंतु आता बघूयात भूमिकेत असतील ते फलंदाजांच्या आणि सलामीर म्हणून ते आता संघासाठी उपस्थित झालेत ऑन द फील्ड त्यांच्या सोबतीला निश्चितच अल्पेश अशी जोडी तगडी जोडी मैदानातली हे सातत्याने एक चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते त्यांच्याकडून आणि सुरुवात होताना पहिला चेंडू थोडंसं वेगवान हाताळला गेला अश्विन यांच्यासाठी
की ज्यावर वाईट सुरुवात होते. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला आणि संघाचा अकाउंट जे ओपन होते ते पहिल्या धाबेने. तर जगदीश जी आपण याच्या षटकाला पाहतोय, सुरुवात झाली होती. एक लिजंड क्रिकेटर आहेत, मोठी प्लसचे. तर इथे टॉस झाला आणि टॉस सायटो संघाने नाणेफेक निर्णय घेतला, जिंकला आणि लगेच फिल्डिंगचा निर्णय घेत आहेत ते या सामन्यामधून पुढच्या सामन्यातून. तर ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. सरपंच 11 आणि पुढच्या चेंडूवर एक जबरदस्त सुरुवात, मात्र आता अटॅक होऊ लागला लगेचच 56 धावांचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने. आणि अल्पेश सारखा फलंदाजाने लगेचच अगदी बाहेर सरसवल्यात आणि चेंडूला जबरदस्त टोलिंग फटका मारताना चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमे पार केला तो षटकार. तर 6 धावांनी सुरुवात ते करतायत आपल्या वैयक्तिक खेळामधून आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती बरोबर 9 धावा. तर पहिले सुरुवातीचे 2 चेंडू वाईट झाले होते, त्यामुळे सुरुवातीला सापडवायला की अतिरिक्त धावांनी सुरुवात झाली संघाची आणि त्यानंतर मोठा फटका पाहायला मिळाला तो षटकाच्या स्वरूपात. 6 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचली ती 9 धावांवर. बिनबाद 9. अश्विन आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अल्पेश ही जोडी मैदानात सुरुवात करत होती. तर अल्पेशने खाते तर उघडले षटकाराने आपल्या वैयक्तिक खेळातून आणि तर सामोरे जातील जगदीशच्या पुढच्या चेंडूला. दोन्ही फलंदाज पहिला आणि गोलंदाज पाहिले ते एकाच गावचे आहेत, तिळगाव संघाला बिलॉंग करणारे. परंतु पुढच्या चेंडूला एक चांगल्यापैकी अगदी अलंग कार्पेट निघाला होता. काउंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं तर तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव आणि त्यामुळे धावसंख्या आता पोहोचते पलकावरती 10 वर जाताना 10 रन. बिनबाद 10. एकंदरीत लक्ष आहे ते 56 धावा करण्याचा. चालेल स्थान आपण पाहतोय साईदेवा वर्सेस जय मल्हार या तगड्या संघामधला हा लढत सध्या पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाला. आणि पुढचा शॉट पिच चेंडूवर एक चांगला फटका नक्कीच आला, सजवला गेला तो अश्विनीने आणि चेंडूला पाठवले ते सीमे पलीकडे षटकार करतात 6. पहिल्या षटकात अगदी धुवाधार सुरुवात करते, 2 मोठे फटके आलेत. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी एक षटकार ठोकताना दमदार सुरुवात केली. अश्विनीने देखील जे खातं आपलं उघडले वैयक्तिकरित्या ते षटकाराने, त्यामुळे धावसंख्या 6 वाढते ती धाव फलकावर आणि धावसंख्या आतापर्यंत 16 पोहोचली. बिनबाद 16. तर पहिला दिवस आपला अतिशय सुंदर नगरी पाहायला मिळते. प्रेक्षक अगदी निश्चितच हो का होईना संघाची इथे खेळी पाहण्याकरता आलेत आणि दरम्यान त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. पुढचा चेंडू घुटना टेक आणि तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. अगदी चेंडूला पुन्हा एकदा सीमे रेषा पलीकडे विकून दिला. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार लेत अश्विन धनगर यांच्यामधून. त्यांच्या बॅटमधून एक चांगली खेळी पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाला. त्यामुळे संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचते ती धाव फलकावर आतापर्यंत 22. बिनबाद 22 धावा. तर 56 धावा ज्या आपण पाहतोय निश्चितच चांगली फायटिंग मॅच होऊ शकली असती, परंतु इथे पहिल्या षटकामध्ये थोडीशी का होईना फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. कारण फलंदाज अगदी चांगल्यापैकी इथे फटके खेळतायत, चांगल्यापैकी धावा एकवटतायत आणि संघाला एक चांगला सुरुवात त्यांनी स्टार्ट मिळून दिलाय तो या पहिल्या षटकामधून. जगदीशांच्या षटकातून पुढचा चेंडू थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय तो डाव्या स्टिच आणि हे पंचाने ओळखताना मात्र वाईट घोषित केलं या चेंडूला देखील. या षटकामध्ये अतिरिक्त धावांचा ज्या धावा येत आहेत त्या पुढे थांबवाव्या लागतील संघाला. आतापर्यंत तिसरा चेंडू वाईड आला तो षटकामधून षटक देखील लांबतोय. तर धावसंख्या पोहोचली 23 वर 23. इथे मग लास्ट मोमेंटला चेंडू अगदी कट केला गेला आणि चांगला फटका आपण पाहतोय अश्विनीच्या बॅटमधून निघाला होता. त्या दरम्यान एक सिंगल धाव. हॅलो धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. तर या षटकातून आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण षटक थोडंसं लांबलं गेलं अतिरिक्त चेंडू हाताळताना. इथे मात्र फटका पासला, नक्की चेंडू होता मात्र गोलंदाज चेंडू खाली आणि बहुधा हा झेल होईल का, तर नक्कीच घेतला गेला फलंदाज, त्यावर बाद होत आहेत अल्पेश आणि पहिला विकेट ब्रेक थ्रू दिला गेला तो अंतिम चेंडूवर. षटक क्रमांक 1 ची सांगता जे पॉवर प्ले संपलं गेलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आले तब्बल 24 आणि 1 बाद अशी सुरुवात मिळाली. हॅलो तर 56 धावांचं टार्गेट आपण पाहतोय सध्या सेट केलं गेलं होतं. हॅलो ते साई देवाने आणि आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपताना आपण पाहिलं असेल जय मल्हार संघाची बजल पोहोचली आहे ती धाव फलकावर. एक गडी बाद 24 वर 24. अल्पेश जे बाद झाले त्यांच्यासाठी त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं आणि त्यांची आता जागा घेतात मैदानात विशाल दळवी, जो खेळाडू आपण पाहिला असेल मागच्या वर्षी अतिशय इन्फॉर्म होता. मागच्या वर्षीचा जर सीझन पाहिला त्याचा सीझन 8
या खेळाडू गाजवलं होतं आपल्या सुंदर कामगिरीने. मग ती बॅटिंग असेल बॉलिंग असेल या क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिली होती. परंतु इतिहास मत पूछो असं क्रिकेटमध्ये म्हटलं तर त्यामुळे आपल्याला आता वर्तमान काळात जी यंदाची स्पर्धा आहे ही लीग स्टेज, त्या लीग स्टेजमध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि ते संघासाठी काम करतील का बघूयात. विशाल जे निश्चितच साथ देतील अश्विन यांना. तर एक बाद 24 धावा फलक लागल्यात आणि नवीन षटकाचा सुरुवात दिशांत करतायत. या षटकातील पहिला चेंडू त्यांचा यायचा का चेंडू कट केला निश्चितच निघतो तो शॉट थर्डमॅनच्या बाजूला स्वतः किंवा यष्टिरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव जी जोडत आहेत ते अश्विन धनगर आहे. आपला वैयक्तिक खेळ त्यांचा जर पाहिला तर 2 सुरुवातीला षटकार त्यांनी ठोकले होते आणि वैयक्तिक खेळ त्यांची 14 धावांची परत पोहोचली आहे. ती धाव फलकावर तर सगळ्याची धावसंख्या होतात त्या 25-25. यायचा दिशांत षटकातील पुढचा चेंडू प्रथमच सामना करताना अगदी स्टँडिंग चेंडू अगदी बैलाचा अगदी सन्मान दाखवला. तो चेंडू खेळताना कव्हर रिझनला चेंडू कट केला गेलाय आणि तोपर्यंत एक सिंगल धावेने सुरुवात करतायत ते विशाल. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 तर प्रल्हाद दापडोद एक जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय. सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्याकडून देखील पाहायला मिळतं. गावचं हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व 40+ खेळाडू आहेत आणि याचा चेंडू अगदी स्वेअरला निघतो तो सुरेख असा चौकार. शानदार चौकाराची नोंद झाली या पटक्यावर. अगदी चांगल्यापैकी चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर चेंडूवर ज्या पद्धतीने खेळून काढलं होतं अगदी चेंडू निघालो स्वेअरच्या रिझनने सीमा पारवताना चौकार. तर क्लासिकल फटके आपण पाहतो नेहमीच अश्विन धनगरे जे संघाला अगदी नेहमीच चांगला खेळ दाखवत असतात आणि त्यांचा अगदी शैलीदार खेळ अगदी पाहायला मिळतो. अगदी चौफेर खेळ करतात मैदानाच्या चारी बाजूने फटके खेळताना. चौकारने सजवला गेला चौकाराने धावसंख्या पोहोचली फलकावरती 30 वर आणि सामना करतील पुढच्या चेंडूचा. याच मध्ये कडक फटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू डीपला क्षेत्ररक्षकांनी झेललाय त्यामुळे त्यांची खेळ संपुष्टात येते. एक चांगल्या खेळचा इथे मात्र अंत झाला असं म्हणावं लागेल. तर दुसरा गडी बाद होतोय. सुरुवातीला अल्पेश बाद झाला आता मात्र अश्विन बाद झाले. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या यशाला आणि 2 बाद धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर फलकावर स्थिरावली ती 30 धावावर 30 रन. 56 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी आणि अजूनही 26 धावांची गरज ती संघाला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पण पोहतो एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आले ते दिशांत यंदा. चौथ्या चेंडूवर त्यांनी एक महत्वपूर्ण विकेट घेताना चांगली इथे संघाला साथ देत आहेत. तर नवीन फलंदाज आता मैदानात असतील विशालाच्या साथीला ते कुणाल. कुणाल भगत आपण पाहतोय मगाशी त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली होती. आता मात्र एक फलंदाज म्हणून संघासाठी इथं काम करण्यासाठी उत्सुक झालेत आणि समोर पाहतो गोलंदाज दिशांत. ज्या षटकातून आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू संपवलेत. चौथ्या चेंडूवर विकेट घेऊन एक चांगली सुरुवात त्यांनी केली. परंतु आता षटकातून 5वा चेंडू हातात येईल आणि सामना करतात ते कुणाला डावरा फलंदाज फेस करतोय पुढच्या चेंडूला. राईट ना मोर विकेट मारा इथे फुलटॉस दिला. फुलटॉसचा तेवढासा फायदा घेतला नाही तो फलंदाज. नंतर परत मात्र निश्चितच चेंडू मागे गेल्यानंतर एक धाव जरूर घेत आहेत संघाकरता. एक धावेनेच नुकतंच त्यांनी वैयक्तिक आपलं खातं उघडलं तर संघाची धावसंख्या पोहोचवली ती 2 बाद 31 या अंकावर 31. अजूनही पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक आपण सध्या पाहतोय दुसरं प्रगतीपथावर असताना दिशांतचा हा मारा. षटकातील अंतिम चेंडू एक चांगली गोलंदाजी आपण या षटकातून पाहतोय आतापर्यंत. चांगल्यापैकी फलंदाज थोडंसं मोठे पटके मारण्यापासून दूर ठेवलंय आणि आता सामना करतील त्या षटकातील अंतिम चेंडूचा ते विशाल. हो याच मात्र डबल माइंड झालं फलंदाज. टप्पा अगदी पडल्यानंतर फलंदाज त्यावर बाद झालेत कारण चेंडू पॅडवरून थेट गेला तो स्टंपवर आणि त्रिपाचित करताना संघाचा आणखी एक फलंदाज बाद होतोय. तर विशाल लवकर बाद झाले यावेळेस म्हणावं गेलं किंवा एक धावकडून बाद झाले. संघाची निराशा इथे होते कारण एका षटकामध्ये 2 गडी बाद करून दिशाने आपलं षटक खूप चांगल्यापैकी हाताळलं. त्यानंतर गातेस गावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व उमेश उर्फ बिगा बस्ते यांचं इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम वेलकम. तसेच क्रिकेटचे चाहते ग्रुप ग्रामपंचायत तुसे कुसवडेचे सदस्य सन्माननीय शिवाजी साळुंके साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. तर अनेक मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत, शुभेच्छा देत आहेत आणि अशीच ही व्यक्तिमत्व आपण पाहतोय मंचावर येताना हार्दिक असं सुस्वागतम वेलकम.
परंतु इथे पाहिलं तर 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटक समाप्तीनंतर एकंदरीत 56 धावांचा पाठला करताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 2 बाद 31 धावा. इथून जर प्रवास पाहिला तर 18 चेंडू शेष राहतात आणि 18 चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे ती संघाला विजयाकरता. अर्थातच जय मल्हार संघ आपण होतोय मैदानात चेस करतोय, धावांचा पाठला करतोय. तर नवीन फलंदाज आले ते सचिन जे 7 करतील कुणाला. दोन्ही नवीन नौके फलंदाज आपण पाहतो मैदानातून ज्यांना इथे स्टार्ट करायचंय, संघाची सुरुवात करायची पुढे म्हणजे तिसऱ्या षटकापासून. कारण जे फलंदाज इथे सेट झाले ते बाद झाले. इथे मात्र बॅटच्या एज घेऊन चेंडू निघतो तो नॉनस्टॉप फाईनच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठ लागतात करतायत तो चेंडू अगदी आउटफील्ड वेगवान आणि चेंडू निघून चाललाय तो फाईन लेगवरून सीमा पार होताना चौकार. एक चांगला चौकाराची नोंद इथे आपण बघतोय. कुणालाच्या बॅटमधला एक खणखणीत चौकार आला आणि चौकाराने त्यांनी वैयक्तिक खातं उघडले. संघाची धावसंख्या देखील पोहोचवली ती धावफलकावर 35 या अंकावर 35. अजूनही 21 धावांची गरज आहे सामन्यात विजयासाठी. ती 17 चेंडूवर 17 चेंडू 21 धावा हे समीकरण आपण सध्या पाहतोय. समोर असेल ते जय मल्हार संघ पुढे. तर ओमकारीचं जे सुरुवातीलाच पण पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर षटकातून दुसरं चेंडू टाकतील. त्यांनी बॅटिंग तर खूप चांगली केली होती. इथे मात्र चेंडू बराचसा बाहेर दिशा भटकताना पाहायला मिळाला आणि पंचाने वाईट घोषित केलं या चेंडूला अमर सरांनी. त्यामुळे एक्स्ट्रा धाब्याची देखील भर पडते संघाच्या धावसंख्येत आणि 1 धावसंख्या वाढत झाली. ती धाव फलकावर 36. अजूनही 20 धावांची गरज. येणारे 17 चेंडू बाकी आहेत सामन्यातून. याचा प्रयत्न चालले चांगले मोठे पटके मारण्याचा मनसुबा होतोय पण तो इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या खालच्याकडे लागला आणि गेला तो फाईन लेगला. त्यामुळे फक्त एकच धाव येईल आणि या एके धावेने धावसंख्येत 37. एक धाव सगळा निश्चित पुढे देते. जे लक्ष दिले गेले 56 धावांचा त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र प्रयत्नशील आहेत हे दोन्ही फलंदाज. अर्थातच कुणाल असतील किंवा सचिन असतील. सचिन आता प्रथमच सामना करतायत ते फलंदाजी करण्यासाठी उत्सुक झालेत, सज्ज झालेत आणि या षटकात खेळतील तो ओमकार यांचा 4था चेंडू. 3 फलंदाज आतापर्यंत पाहिलं तर अश्विन बाजले, अल्पेश बाजले आणि विशाल बाजले. परंतु कुणाल आणि सचिन यांच्यावर खूप मोठी आता दारोमदारी संघाची पुढे संघाला पुढे नेण्याची किंवा विजयापर्यंत जे लक्ष दिले गेले 56 धावांपर्यंत नेण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागेल, मेहनत करावी लागेल. सध्या ओमकार यांचा एक तिखट मारा आपण सध्या पाहतोय. या षटकातला एक चांगली गोलंदाजी करतायत ते षटकातून आपल्या साई देवा संघाकरता. षटकातील पुढचा चेंडू इथे मग चेंडू थोडासा फिरक देण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बॅटवर आला आणि या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँडल खेळताना फलंदाज 1 धाव घेत आहेत. सचिन वैयक्तिक त्यांनी खातं उघडलंय. संघाची धावसंख्या नेली ती फलकावर 38 वर 38. तर चांगलं क्रिकेट सध्या आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित हा संघर्ष खरा म्हणजे खूप मोठा संघर्ष केला या प्रतिष्ठानने. कारण सातत्याने ही स्पर्धा भरवणे सोपं काम नसतं. परंतु दरवर्षी ही स्पर्धा व्हावी या हेतूने मात्र त्यांची अगदी संपूर्ण की आपण आयोजक मेहनत घेत असतात आणि म्हणून ही स्पर्धा दरवर्षी साकारली जाते. चांगल्यापैकी तालुक्यातली सर्वोत्तम स्पर्धा म्हणून पाहिली जाते ती या स्पर्धेकडे, ती लीग स्टेजची. परंतु या दरम्यान आणखी पुढच्या चेंडू एक हल्ला बॉल अटॅक करताना चेंडूला पाठवले ते सर्व सीमे पलीकडे भिरकावून देतात षटकार आणि 6 धावांची वाढ होती. संघाची धावसंख्या पोहोचली ती 44. अजूनही 12 धावांची गरज आहे विजयासाठी. सुरुवात पाहिली होती चौकाराने झाली होती परंतु या षटकातील 5व्या चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि कुणालीच्या बॅट आता नक्कीच तळपू लागले मैदानातून. आतापर्यंत पुढचा चेंडू अगदी डिफेन्सिव्ह पद्धती पाहायला लगेच सामाजिक दाखवत आहेत. अगदी कुठल्या प्रकारची घाई न करताना माहिती की आपल्याकडे फलंदाज पुढचे आहेत त्यांना साथ दिली पाहिजे हेतूने मात्र अगदी खेळला केला गेला आणि दुसऱ्या धावेचा अगदी मनमोहक प्रयत्न झाला परंतु इथे फलंदाज निश्चितच उचलेत का तर धावची स्वरूपात त्यांना बाद केलं. दुसरी धाव घेताना थोडीशी घाई केली आणि संकट मात्र ओढून घेतले संघाला विकेट जाण्यामध्ये. चांगली खेळ करत असलेला फलंदाज कुणाल बाद झाले आणि संघाचा आणखी एक फलंदाज माघारी परततोय. तो पॅलीच्या दिशेने 4 गडी बाद झाले आतापर्यंत 4 बाद. धावसंख्या 45. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे संघाला विजयाकरता. तर ओमकारच्या या षटकामध्ये जी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजीच्या दरम्यान आता चेंडू संपले गेलेत ते 5.
तर 5 चेंडूचा इथे खेळ संपला गेलाय तो या तिसऱ्या षटकातला आणि आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकातून नवीन फलंदाज मैदानात इथे सचिनच्या साथीला तर आलेत ते महेश गावित. तर सामना करते अंतिम चेंडूचा इथे मात्र महेश आणि एक तडका फटका नक्कीच मला अगदी ताकदीचा पूर्ण वापर केला आपली मनगडाची ताकद दाखवली आहे आणि चेंडूला सरळ फेकून दिले ते सीमे पलीकडे षटकारा करता ओमकारच्या बॅटवर या त्याच्या गोलंदाजीवर हल्ला केला गेला आणि अटॅक करताना हा षटकार येतोय. नुकतंच खातं उघडलं पण तो षटक देखील संपलं गेला ते या अंतिम चेंडूने आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या तो पोहोचली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर धावफलकावर जोडल्या गेल्या धावा त्या 51-51. आता केवळ 5 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटची 2 षटकं जी असतील खेळण्याकरता आणि इथे नवीन गोलंदाज तर इथे अजय मला अगदी त्यांचा फिटनेस पाहायला मिळतोय कारण अगदी पूर्वी त्यांनी बरीचशी तब्येत कमी केली आणि आता खरोखर तरी फिट दिसत आहेत. तेच अजय आता सामना करते गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. तर सामना करतील ते सचिन. पहिला चेंडू जो थोडासा ऑफ स्टिकवर होता त्या ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला आणि चेंडू सीमा पार होताना चौकार आला. त्यामुळे इथे धावसंख्या पोहोचली ती सामन्यामध्ये बरोबरी होताना आपण पाहतोय की 55 धावा लागल्या फलकावर आणि विजयासाठी आता 1 धावेची आवश्यकता आहे ती संघाला. चला लगेचच पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय सामन्यामध्ये. तर इथून जर पाहिलं तर अजूनही 11 चेंडू खेळ बाकी. 11 चेंडूत फक्त 1 धावेची गरज आहे ती विजयाकरता जय मल्हार संघाला आणि सचिनने हा चांगला फटका अगदी नक्कीच विजयी फटका मारताना सहज त्याने 1 धाव पकडली. त्याचबरोबर संघ विजयी होतोय. नक्कीच अभिनंदन आपल्या संघाचं अभिनंदन कौतुक आम्ही करतोय. पराजित संघाचं देखील लीग स्टेजची स्पर्धा आहे हार जीत असते मित्रांनो पण तो एक चांगला इथे विजय मिळवला आणि संघासाठी निश्चितच 2 अंकाची कमाई करत पहिला या स्पर्धेतला विजय मिळवला तो जय मल्हार संघाने. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच इथे डिक्लेअर करतोय आणि त्यानंतर आपण पुढच्या सामन्याकडे जाणार आहोत. एक मोठी लढत आपल्या भेटीला येते ती पुढच्या सामन्यातली. चला आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या. तर आपली मान्यवर मंडळी मात्र इथे